साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर महानगरपालिकेच्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडील 2 झोनमधील घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलन केले। सदर ठेकेदार महानगरपालिकेकडून योग्य रक्कम मिळत असूनही ते पगार रूपाने कर्मचाऱ्यांना देत नाहीत असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। वारंवार ही बाब आपण पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणली असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले। आज त्यांनी पालिकेचं याविषयी लक्ष वेधण्यासाठी सकाळच्या सत्रात जुळे सोलापुरात आंदोलन केलं। आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला ठेकेदार जबाबदार असेल असंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं। पगाराबाबत मालकांना बोलून घेतल्यावर तर त्यांनी कामावरनं काढतो म्हणून धमकी द्यायला लागल्यात आणि त्यांना आम्ही पगार विचारला तर त्यांनी 1 महिन्याचा पगार असा आहे 21,000 आहे, त्याच्यामधलं सगळं कपात हे कपात करून एकतर आपरण देत नाहीत, कपडे देत नाहीत, रूट जास्त आहे ते डबल रूट देतात आणि तेच रूट तुम्ही त्या वेळेमध्ये पूर्ण करा म्हणून आम्हाला दंडशाहीचं काय म्हणते ते हुकुमशाही करायला लागल्यात। तेवढं रूट झालाच पाहिजे तर तुमचे पगार व्यवस्थित होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि 100% रूट कोणाचंच होत नाही, कारण प्रत्येकाला हे डबल घरं दिलेत, त्याच्यामध्ये त्याची कपात आमच्याकडनं करून घ्यायला लागलेत। त्यांनी रूट त्यांनी जास्त देणार आणि पगार त्यांनी कपात करून घेणार आहेत। कपडे तर देत नाहीत, वेळेवर गाड्या रिकाम होत नाहीत, इथं 3-3 तास प्रत्येक वेळेस थांबतात आणि त्याची जे जर दंड लागायला महापालिकेकडनं ते आमच्याकडनं घ्यायला लागलेत। ह्यांची चुकी आहे, यांचं वेळेवर नियोजन नाही काय नाही आणि त्याचा जाब आम्हाला विचारायला लागलेत। मग पगारीबाबत विचारायला गेलं तर आम्हाला कामावरनं काढून टाकतो म्हणून धमकी द्यायला लागलेत त्यांनी।